नमस्कार मंडळी, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आणि सायंकाळची वाजलेली आहेत 7. नित्तूची माझी आत्ता कुठे जाऊन भेट झाली आहे. नित्तू गेली होती भजनाला, मी गेले होते ऑफिसला. तर आम्ही आलेलो आहे आता घरी आणि आमची झालेली आहे भेट. नमस्कार, मी नित्या. स्वागत आहे तुमचं चॅनलला. आज आम्ही बॅट बॉल खेळायला बाहेर जाणार आहे. होय का? कोण कोण? आई, मी. बाबा नाही, बाबा माझा आजीबाजी गेले. सगळं सांगून टाकते बघा नित्तूला ना खाली खेळायला जायचंय. तिला मी म्हटलं की आपण अगोदर घरातून काहीतरी खाऊन येऊया आणि नंतर खाली जाऊया. तर काय खायचं तुला? काय? नीट सांग. बाहेर खायचंय म्हणते. मी म्हटलं नित्तू अगं मला भूक लागले. तर म्हणते आई आपण बाहेर खाऊया ना दोघी. बाहेर काय खायचं? घरात खायचं घरात. नित्तूची माऊ आली होती तर तिने येताना मखाना आणलेला आहे भाजलेला. तर तो घेतलाय खायला. आता बाजारातून येताना मी हे द्राक्ष आणले होते. तर आता द्राक्ष पण आणलेले धुवून खाण्यासाठी. हे बघा, आई घरी आले ना, आईच्या बॅगेतलं सामान काढून ना असा खेळ चालू होतो नित्तूचा. काय करते? कोणाला चेक करते? कोणाला चेक करते तू? आईला नको, भाऊलीला कर. नित्तूला आणलेल्या बोर्डचा फायदा झालाय बर का. ती आता पतंग काढायला शिकले. मला म्हणते की त्रिकोण काढायचंय. कुठे आहे त्रिकोण? दाखव. त्रिकोण कुठे आहे? त्रिकोण त्रिकोण म्हणाली ना तू? होय. चित्रात कुठे तुझ्या त्रिकोण? दाखव. होय, छान छान मस्त. होय. कधी कधी ना बाहेरून आल्यानंतर खूप जास्त भूक लागते. त्यामुळे मी अजून खायला आणले ऑरेंज आणलेत. आणि इकडे आहे खरबूज, मस्क मेलन. नित्तूला जायचं आहे खाली खेळायला. तिने तिचा बॅट आणि बॉल हातात घेतलाय. आता आम्ही दोघी जातोय खाली खेळायचं. चला. तू आता बॅट बॉल खेळायला लागलेली. नित्तूच्या खेळात तिचा पार्टनर आहे तिची आई. मागच्या 2 दिवसापूर्वी नित्तूला मी डक वॉक शिकवलेलं. तर ती कसं करते बघा आता. ते फ्रॉग जंप झाले. नित्तूला ना आता गाडीवर खेळायचं आहे. एक खेळ ती 5 मिनिटपेक्षा जास्त खेळत नाहीये. लगेच खेळ बदलायचा. पोचला का नित्तूचा हात? अशी बसते आजी सारखी. हो बस ना. कुठे जायचं? कोण चालवणार गाडी? बर, बसते. आता आमचा नवीन खेळ चालू झाला आहे बघा. उचलते का नित्तू? खाली जाऊन जरा खेळून आलो. नित्तूला घेऊन वर आले. जेवण वगैरे झालं. आता ना नित्तूला झोप लागत नाही म्हणून तिची आजी तिला आता गोष्ट सांगणार आहे. आपण पण ऐकूया गोष्ट. कोणती गोष्ट सांगणार आहे? चला. हा. तर हाताची घडी तोंडावर गोष्ट कोण ऐकते? एका गावात एक म्हातारी आजी राहत होती काय. आणि त्या आजी जंगलाच्या कडेने, आजी लेकीच्या गावाला जायला जंगलाच्या कडेने रस्ता होता. आणि मग तिने आपले एक दिवस मनात ठरवलं की आता लेकीच्या गावाला जाऊ. खूप दिवस झाले गेली नव्हती ना. मग ती निघाली जंगलातून तिचा रस्ता. मग हळूहळू हळू निघाली तर वाटत काय, तिला एवढा मोठा लांडगा दिसला. अगो बाई, मग ती घाबरली. आता काय करायचं? तो लांडगा कसा म्हणाला, म्हातारी म्हातारी खाऊ का तुला? ती म्हणाली नको रे बाबा, लेकीच्या गावाला जाते, झाटी मोठी होते, तूप रोटी खाते,
मग मला खा अशी म्हणाली. मग तो काय म्हणाल माहितीये का, नक्की येणार ना म्हातारी परत? ती म्हणली हो. परत गेली चालत 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 गेली तर वाटत भेटला तिला कोण कोण भेटला रे? कोल्हा भेटला. कोल्हा म्हणाला, म्हातारी म्हातारी हाव का तुला? ती म्हणाली, नको रे बाबा, लेकीच्या गावाला जाते, तूप रोटी खाते, धाटी मोठी होती, मग मला खा. मग तो म्हणाला, येणार ना मग परत म्हातारी? हो येते म्हणली. मग गोष्ट ऐकते ना. म्हातारी परत जंगलच्या रस्त्याने चालायला लागली. चालत चालत गेली तर पुढे भेटला तिला वाघ. अगो बाई, वाघाला बघून तर आजी ती घाबरलीच. आता काय करायचं? मग ती वाघ म्हणाला, म्हातारी म्हातारी खाऊ का तुला? मग ती म्हणाली, नको रे बाबा, लेकीच्या गावाला जाते, तूप रोटी खाते, धाटी मोठी होते, मग मला खा. मग तो म्हणाला, वाघ, आजी नक्की परत येणार ना? तर ती म्हणाली हो. मग परत पुढं पुढं गेली. पुढं तिला सिंह भेटला. सिंह म्हणाला, आता फार मोठी शिकार सापडली मला, आता म्हातारीला खाऊन टाकतो. मग म्हणाला, म्हातारी म्हातारी खाऊ का तुला? ते म्हणाला, म्हातारी म्हणाली, नको रे बाबा, लेकीच्या गावाला जाते, तूप रोटी खाते, धाटी मोठी होते, मग मला खा. मग तो म्हणाला, म्हातारीला परत येणार ना नक्की? तर ती हो बोलली. मग गेली हळूहळू हळू चालत तर पुढे तिच्या लेकीचं गाव लागलं. मग गेली लेकीच्या घरी, राहिली 4 दिवस. तूप रोटी भात काय खाल्लं लेकीकडं, धाटी मोठी झाली. मग तिनं लेकीला सांगितलं, अगं तू मला एवढं खायला प्यायला घालतीस, पण मला वाटेत वाघ, सिंह, लांडगे, कोल्हे सगळे मला खाणार आहेत, आता काय करायचं? मग ती म्हणाली, थांबाई, तू काही घाबरू नकोस, मी तुला एक युक्ती सांगते. मग तिनं काय केलं माहितीये का, तिच्याकडे एवढा भला मोठा भोपळा होता. तो भोपळा घेतला, तिला असं पोखरलं, जशी आजी त्या भोपळ्यात बसल, पाय तिच्या खाली निघतील असं गेलं. आणि मग ती म्हणजे हा भोपळ्यात तू बसायचं आणि काय म्हणायचं, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. म्हातारी मग काय केलं, म्हातारीनं जायच्या वेळेस तशीच गंमत केली, भोपळ्यात बसली आणि तशी म्हणायला लागली, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. म्हातारी घरी पोचली, वाघाला कळलं नाही, सिंहाला कळलं नाही, लांडग्याला कळलं नाही. म्हातारी म्हणायला लागली, कशी तुमची खोड मोडली? झाली आमची गोष्ट. टाळ्या टाळ्या. लहान मुलांचं खरं भारी असतं, त्यांना ना गोष्टी ऐकायला वगैरे खूप आवडतात आणि त्यांच्या बौद्धिक विकासासाठी वगैरे गोष्टी सांगणं पण खूप गरजेचं असतं. आम्ही रोज रात्री झोपताना 1-2 गोष्टी तर नितूला सांगत असतो. त्याच गोष्टी तिला ऐकायच्या असतात. त्यातल्या त्यात ही म्हातारीची वगैरे गोष्ट तिची खूप आवडती झाली, टोपीवाल्याची, लाकूड तोड्याची. त्याच 2-4 गोष्टी असतात, पण त्या तिला सांगायला लागतात. आमच्या लहानपणी ना आमची आजी पण आम्हाला खूप गोष्टी सांगायचे. मी तर आजीची एवढी लाडकी होते की मी खूप लहान होती तेव्हापासूनच आजीजवळ झोपायची. मला आठवते एकदा तर आजीची सर्जरी झालेली, तरी पण मी हट्ट करून बसले होते की मला आजीजवळ झोपायचं. चला तर मग आपण या ब्लॉगचं करूया एंडिंग. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन एका व्लॉगमध्ये.